तुम्हाला नेमकं काय करायचंय? उलटातही बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडनं आणखी मी समजून घेणार. आपण एकदा दोनदा बसलो होतो. फक्त जरा आज सुद्धा मला थोडीशी घाई काय आहे की तुमच्याशी बोलताना घरी माझ्याकडे महाराष्ट्रातून बाकी आलेले लोक मला दिसत आहेत. आता रोज माझे त्यांच्याशी गाठीभेटी सुरू आहे. तुमचं महत्वाचं काम काय आहे की जनतेला भ्रमातून बाहेर काढणं. आणि भ्रम कोणता आहे की असं धरून चला की आता ही प्रचारची सभा आहे आणि आम्ही सगळे राजकीय पक्षाचे वेगवेगळे लोक सगळे नेते इकडे आलेलो आहोत. आणि मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला मत दिलं तर मी तुम्हाला चंद्रावरती घर देईन, तुम्ही काय बोलाल? जुमला नाही, यांना विचारा. देतोय तुम्ही? देणार? तुषारजी तुम्ही तर महात्माजींचे पंटू आहात. उलटाताई तुम्ही मोठ्या समाजसेवी आहात. निखिलजी तुम्ही चंद्रावरती घर नाही देऊ शकत? मी देतो घर तुम्हाला. मग तुम्ही विचार काय करता? अरे चंद्रावरती घर मिळणार नाही मला पण माहितीये, सगळे नाही म्हणते, पण हा हो बोलतोय. ह्याला दिलं तर मिळणार नाहीच आहे, पण ह्याला दिलं तर हा हा हो बोलते. एकदा देऊन बघा ना, मिळालं घर तर. आणि मग त्याच्यानंतर निवडून दिल्यानंतर मग तुम्ही काय म्हणालात आता? चुनाव के दरम्यान ऐसे जुमले करने ही पडते हैं. मग त्यांचे अच्छे दिन आएंगे वो गले की हड्डी बन गया. अरे शाकाहारी माणसाच्या गळ्यात हाडं अडकायला लागली आश्वासनाची, तर कसं चालणार असं? वो अच्छे दिन हमारे गले की हड्डी बन गया, हड्डी अटक गई. काय हे सगळी जुमलेबाजी. या जुमलेबाजीमध्ये लोक सुद्धा बघतात की अरे काय करायचं तरी काय. आणि मग दुर्दैवाने म्हणा, कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. प्रचाराच्या दरम्यान मी जेव्हा फिरतो, ग्रामीण भागात फिरतो. आता सुद्धा 1-2 महिन्यापूर्वी गेलो होतो संभाजीनगरमध्ये. एका शेताच्या बांधावरती उतरला, आमदारच होते सोबत. शेतकऱ्यांशी बोललो. शेतकऱ्यांनी माझ्या पाया पडले की उद्धवजी तुम्ही आम्हाला देवासारखे आहात, तुम्ही आमचं कर्ज माफ केलं, सगळं केलं. ठीक आहे, मी काय उपकार नाही केले. आता जसे योजनांचं यांना म्हणजे नुसतं असं काय शब्द वापरायचा कळत नाही, पण एका मागोमाग योजनांचा पाऊस पाडताय. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, पण एक एक योजना दणादण जाहीर करतायत. आणि मग जाऊन समारंभ करतायत, पैसे देऊन लोक आणतायत, एसटी गाड्या देत आहेत, फुकटच्या साड्या वाटतायत. आणि मग आल्यानंतर लोकांना सगळ्या महिलांना विचारतात मिळाले की नाहीत पैसे तुम्हाला? तू काय घरनं पैसे आणलेस तुझ्या? आमच्या हक्काचे पैसे तू ढापलेस. एक तर सरकार स्थापन करतानाच 50 खोके घेतलेस, म्हणजे गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500. फोडाफोडी करताना लाज नाही वाटली, गद्दारी करताना लाज नाही वाटली. आणि आता हे आमचेच पैसे आम्हाला देऊन तू माझ्या महाराष्ट्र धर्माशी गद्दारी करायला नव्हतोस. हा माझा महाराष्ट्र धर्म नाहीये. पण जे काही समारंभ चालेल, मी एक तरी कार्यक्रम असा केला की शेतकऱ्यांना जाऊन मिळतात का पैसे, किती जणांना मिळाले, याला माफ केलं. मी नाही केलं असं, कारण माझं मी कर्तव्य केलं. मी माझं कर्तव्य केलं.